नमस्कार. कोरोना कहराच्या काळात निराशेच्या विषाणूचा वाढता संसर्ग थोपवून तरुणाईला त्यांच्या मनशक्तीचे, इच्छाशक्तीचे सामर्थ्य पटवून देणारा उपक्रम म्हणजे प्रेरणेचा प्रवास. या मालिकेचा आजचा 13वा भाग. कुठलेही युद्ध एकाकी मैदानावर होत नाही, तर सर्वप्रथम त्याची सुरुवात व्यक्तीच्या मनात होते. मनात युद्ध हरलेली व्यक्ती मैदानावरची युद्ध कधीच जिंकू शकत नाही. म्हणजे कोणत्याही काळात कुरुक्षेत्राच्या रणांगणावरील युद्ध जिंकायचे असेल तर अगोदर मनाचे सामर्थ्य ओळखता आले पाहिजे. पण मनाशी असलेले आपले नाते अतिपरिचयात अवज्ञा घडावी, अगदी तसे. म्हणून तर मग अशा वेळी मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोय, मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होय. इस उजले दर्पण पे प्राणी, धूलन जमने पाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए. असा आपला आपल्याच मनाशी परिचय घडवून देणारा मनमोहन ही प्रत्येक काळाची अनिवार्य निकड असते. डॉक्टर नंदकुमार मुलमुले हे आधुनिक काळातील संभ्रमित जनांच्या मनाचा गुंता उलगडून दाखविणारे असे मनमोहनच आहेत. तसे ते मूळचे विदर्भातील. शिक्षण अकोला आणि नागपूर या शहरात झाले, पण वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने ते मराठवाड्यात आले आणि पक्के नांदेडकर झाले. मनोविकार तज्ज्ञ म्हणून त्यांनी खाजगी व्यवसाय सुरू केला खरा, पण ते केवळ दवाखान्यातले डॉक्टर राहिले नाहीत. आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याबरोबरच नांदेडकरांचे मानसिक आरोग्य टवटवीत ठेवण्याचे काम त्यांनी आपले निवेदन, संयोजन आणि निरनिराळ्या कार्यक्रमांच्या आयोजनातून सातत्याने सुरू ठेवले आहे. नांदेडकरांना तर त्यांनी समृद्ध केलेच, पण मनोविकारासारखा विषय रंजकतेने विशद करण्याची त्यांची हातोटी अगदी अद्भुत आहे. यातूनच ताणतणावाचे नियोजन रंजकतेने मांडणारा मनाची गुंती हा गाजलेला एकपात्री प्रयोग उभा राहिला. याचे जवळपास 500 प्रयोग त्यांनी महाराष्ट्रभर केलेले आहेत. कमालीचे क्लिष्ट आणि किचकट विषय सहजतेने समजावून सांगण्याचे त्यांचे कौशल्य जसे निवेदन आणि वक्तृत्वात आहे, तसेच त्यांच्या लेखनातही आहे. यातूनच कवी ग्रेस यांच्या रचनांचा मनोविश्लेषक धांडोळा घेणारे रचनेच्या खोल तळाशी हे आगळे वेगळे पुस्तक जसे त्यांनी लिहिले, तसेच मराठवाड्यातील भानामती या वैशिष्ट्यपूर्ण विकाराचे नेमके स्वरूप मांडणारे भानामतीचा भूलभुलैया असे अतिशय दुर्मिळ पुस्तकही त्यांनी लिहिलेले आहे. मानसिक विकारांचा सोप्या भाषेत परिचय करून देणारी मनाची गुंती, मनांतरी ही पुस्तके, संभ्रमाचे सांगाती हा ललित लेख संग्रह, तसेच दुभंगवाणी हा कविता संग्रह अशी वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. मानसिक समस्यांविषयी प्रबोधन करणारे तसेच ललित स्वरूपाचे विपुल लेखन त्यांनी केलेले आहे. दैनिक लोकसत्ता चतुरंग 2017 पुरवणीतील मन, विकार, विचार हे सदर अतिशय लोकप्रिय ठरलेले आहे, हे आपल्या सगळ्यांना अजूनही आठवते. स्तंभ लेखनाला वाचकांचे प्रेम, निवेदनाला रसिकांची पसंती, पुस्तकांना वेगवेगळे पुरस्कार, व्याख्यानांच्या निमित्ताने भारत भ्रमण आणि वेगवेगळ्या परिषदांच्या निमित्ताने विश्व भ्रमण. परंतु या सगळ्यांच्या मुळाशी आहे माणसांविषयीची अपार करुणा आणि जीवनाविषयीचे अपरिमित कुतूहल. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा याच साठी ही तुकोबांची तळमळ डॉक्टरांच्या आस्थेच्या अग्रस्थानी आहे. म्हणून तर कोरोना कहराच्या काळात निराशेच्या विषाणूचा संसर्ग जलद गतीने वाढत असताना स्वतः मनस्वी जगून मिश्किल वृत्तीने मनाचा गिचमिड गुंता सोडविणाऱ्या डॉक्टरांचे आपल्या सोबत असणे या गोष्टीचे मोल अनमोल आहे. आपण त्यांच्या या संवादाचे स्वागत कराल ही अपेक्षा. मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर नंदू मुलमुले, मानसरोग तज्ञ, यशवंत महाविद्यालय नांदेड, कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना काळातील
कृतिशील प्रतिसाद या व्याख्यानमालेमध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल संयोजकांचे मी सुरुवातीलाच आभार मानतो आणि तुमच्याशी हितगुज साधतो. पहिली गोष्ट अशी आहे की या काळाचा ही एक अभूतपूर्व घटना आहे. ही 100 वर्षानंतर पुनश्च एकदा झालेली घटना आहे. शतकातून एकदा होणारी घटना आहे. 1918 साली जगामध्ये अशाच प्रकारची महामारी किंवा पॅन्डेमिक आलेलं होतं. त्याला इन्फ्लुएन्झा व्हायरस किंवा स्पॅनिश फ्लू म्हणायचे. वास्तविक त्याचा उगम काही स्पेनमध्ये झालेला नव्हता, पण तो झाला असावा स्पेनमधनं अशा समजातून स्पॅनिश फ्लू नाव पडलं आणि ते कायम राहिलं. असं म्हणतात की 1918 साली ही इन्फ्लुएन्झाची साथ आली होती. जो इन्फ्लुएन्झा आज अत्यंत सामान्य व्हायरस म्हणजे सर्दी, ज्याला आपण आजार सुद्धा समजत नाही, परंतु त्या काळामध्ये हे इन्फेक्शन माणसासाठी नवीन होतं. त्या काळी जगाची लोकसंख्या होती 50 कोटी आणि सुमारे 5 कोटी लोक त्याला बळी पडले होते. भारतात सर्वाधिक बळी त्या काळी गेले होते असं म्हणतात. ह्या घटनेला 100 वर्ष उलटून गेली. आज 2020 साली पुनश्च एकदा अशीच एक शतकातून होणारी घटना, तिचे आम्ही साक्षीदार आहोत. तेव्हा पहिली गोष्ट तर उघड आहे की साध्या गोष्टीचा जर मनावर ताण येऊ शकतो आणि आम्ही बेचैन होऊ शकतो, चिंताग्रस्त होतो, कधी कधी नैराश्यग्रस्तही होतो. अशी अभूतपूर्व घटना आहे, तिचा ताण तर मनावर येणारच आणि तसा तो आलेला आहे. हा ताण जो आहे, ह्या ताणामुळे तुमच्या मनामध्ये जर भीती उत्पन्न झाली असेल, तुम्ही कमी जास्त भ्यायलेले असाल, टेन्शन येत असेल डोक्यात, काही प्रमाणात निराश झाले असाल, चिंताग्रस्तही झालेले असाल, तर ते अगदी नॉर्मल आहे. मित्र, ही गोष्ट मी अत्यंत महत्वाची पहिल्यांदाच क्लिअर करतो की माणसाच्या मनात भीती उत्पन्न होणं ही एक अत्यंत नॉर्मल घटना आहे. भीती ही आमची एक संरक्षक भावना आहे. ती आम्हाला एखाद्या संकटापासून बचाव करण्यासाठी आणि त्या संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम करते, सज्ज करते, तयार करते. किंबहुना असं म्हणतात की उत्क्रांतीच मुळात भीती या भावनेमुळे झालेली आहे. कारण उत्क्रांतीच्या टप्प्यावरती माणूस सतत स्वतःचं संरक्षण करत राहिला आणि म्हणून प्रगती घडवत राहिला आणि म्हणून टिकून राहिला या पृथ्वी तलावरती. याचं कारण भीती आहे, कारण भीतीने त्याला संकटापासून सतत सावध केलं. आता आपण जरी असं म्हटलं की भीती ही नॉर्मल भावना आहे, तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर ही भीती जरुरीपेक्षा जास्त, म्हणजे संकटाहून भीती जर जास्त झाली, तर ही भावना आपल्या मनाला मारक आहे. भीती नॉर्मल कशी आणि नॉर्मल कशी नाही याचं एक विद्यार्थी दशेतलंच उत्तम उदाहरण देतो, जे माझ्या विद्यार्थी दशेत मी अनुभवलेलंच आहे, तुम्ही अनुभवत असाल की शैक्षणिक वर्ष जात असतं, आपण अभ्यास कमी जास्त प्रमाणात करत असतो, आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू. अचानक एक दिवशी नोटीस बोर्डवरती परीक्षेची तारीख लागते. ती तारीख 2 महिन्यानंतरची असो, 3 महिन्यानंतरची असो, एकदा ती तारीख लागल्याबरोबर माणूस, विद्यार्थी जो आहे तो अभ्यासाला तयारीला लागतात. मुलं वर्षभर तो फारसा केलेला नसतो, थोडा बहुत केलेला असतो. मग मात्र परीक्षेची तारीख जसजशी जवळ यायला लागते, मनात भीती वाढायला लागते आणि ही भीतीच तुम्हाला अभ्यास करायला उद्युक्त करते. मानसशास्त्रातला एक सिद्धांत असं सांगतो की फिअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू परफॉर्मन्स. भीती जितकी तितकं परफॉर्मन्स चांगलं, कारण ती तुम्हाला सज्ज करत असते, तुम्हाला तयार करत असते. पण हा प्रपोर्शनचा रेशो, भीती जर वाढून गेली तर चालत नाही, मग परफॉर्मन्स कमी होत जातो जर भीती वाढून गेली. क्रिकेटचं उदाहरण द्यायचं, 2-3 विकेट पडलेल्या असतात, स्कोअरबोर्डवर फारसे रन लागलेले नाही, अशा वेळी जो क्रिकेटर जातो आणि क्रीजवर उभा राहतो, पहिले 2-4 बॉल तो घाबरलेला दिसतो. त्याच्यानंतर जर त्यांनी त्या भीतीवरती कंट्रोल केला तर तो उत्तम खेळ खेळून जातो. जो घाबरलेलाच राहतो त्याचा कुठेतरी बॅटचा एज लागतो आणि तो आउट होतो. तेव्हा दरवेळी हे लक्षात ठेवलं पाहिजे की भीती ही काही प्रमाणात योग्य आहे. तुम्ही जर आज घाबरले असाल तर ते नॉर्मल आहे. भीती वाटत असेल तर स्वतःला कमजोर समजू नका, पण त्या भीतीचा सकारात्मक उपयोग मात्र आपण करून घेतला पाहिजे. त्या भीतीला आपल्यावर प्रभावी नाही होऊ दिलं पाहिजे. तुम्ही थोडे बहुत चिंताग्रस्तही असाल तरी सुद्धा ते नॉर्मल आहे.
तुम्ही थोडेसे निराश झाले असाल तरी ती नॉर्मल भावना आहे. हे मी यासाठी म्हणतो की माणूस संकटाने जेवढा घाबरत नाही तेवढा अनिश्चिततेमुळे घाबरतो. आणि कोरोनाच्या बाबतीत लोक कमालीचे भ्यालेले आहेत. याचं महत्वाचं कारण हेच आहे की तो जो डायलॉग आहे ना, थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. कोरोना से डर नहीं लगता, अनिश्चितता से डर लगता है की पुढे काय होईल. आम्हाला जर कोणी सांगितलं असा अचानक मोठा आवाज झाला आणि सगळे लोक घाबरून जातात, लोकांना वाटतं मग चर्चेला उदाहरण येतो. कोणी म्हणते बॉम्बस्फोट झाला असेल, कोणी म्हणते गॅसच्या सिलेंडरचा स्फोट झाला असेल, कोणी म्हणतो काहीतरी घर पडलं असेल, कोणी म्हणते वीज पडली असेल. लोकांची भीती केव्हा कमी होते? जेव्हा त्याचं खरं कारण समजतं. कोरोना का होतो, त्याच्यावर उत्तर काय, औषधोपचार काय, हे किती काळ चालणार, याची उत्तरं आम्हाला मिळाली तर आमची भीती चालली जाईल. प्रश्न आज मोठा हाच आहे की याची उत्तरं आमच्या हातात निश्चित नाही, म्हणजेच भीती अनिश्चिततेमुळे वाढते. म्हणूनच विद्यार्थ्यांसमोर सुद्धा एक प्रकारची शैक्षणिक अनिश्चितता आहे, म्हणून भीती जास्त आहे. पण अनिश्चिततेतूनही मार्ग काढता येतो आणि आपली भीती आपल्या कंट्रोलमध्ये ठेवून तिचा सकारात्मक उपयोग कसा करता येईल याच्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या टप्प्यावर सांगतो. पहिली सकारात्मक गोष्ट मला अशी दिसते की मी आज हे व्याख्यान या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. गेली 15 दिवसामध्ये मी 3 वेबिनार केले. ते झूम ॲपच्या मदतीने केले. समोर प्रेक्षकही दिसत होते, अनेकांनी प्रश्नोत्तरही केले. अजूनही माझ्यासमोर 2 वेबिनार आहेत. ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा फायदा कोरोनाने आम्हाला घ्यायला एका रात्रीत उद्युक्त केलेला आहे. एक छोटीशी घटना सांगतो आणि मी या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर जातो. ती घटना हेच सांगते की कोरोनाने आमच्यामध्ये सकारात्मक बदल कसा घडवून आणला. घटना जुनी आहे, 1960-65ची गोष्ट आहे. वर्धा जिल्ह्यात माझा एक मित्र राहत होता, तालुका लेवलच्या गावी. त्याचे वडील सर्वोदयवादी कार्यकर्ते होते आणि त्यांच्याकडे विनोबा भावे येणार. विनोबा भावे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व, जगतविख्यात विद्वान, मोठा माणूस. महात्मा गांधींचे उत्तराधिकारी त्यांना म्हणतात आणि वर्धा जिल्ह्यातच परमधाम आश्रम आहे त्यांचा पावणाऱ्या गावी. तर त्यांचा दौरा होता आणि हा दौरा 3 महिन्यानंतर होणार होता. आणि या दौऱ्यानिमित्त आपल्या घरामध्ये ते येणार, गावातल्या सभा अटेंड करून आल्यावर आपल्या घरी राहणार, आपल्याबरोबर जेवण करणार, रात्रभर मुक्काम राहणार त्यांचा, दुसऱ्या दिवशी जाणार, असा कार्यक्रम. आता ह्या गोष्टीसाठी सगळं घर सुसज्ज केलं पाहिजे. अंगण साफ केलं पाहिजे, घर साफ केलं पाहिजे, ते झोपतील ती खोली साफ केली पाहिजे, ते जेवतील, मग ती क्रॉकरी आणा, मग ते पडदे, हे ते सगळी आखणी झाली. आणि 3 महिन्यानंतर येणार आहे तर मग कधीतरी करू, आज नाही, या नाही, पुढच्या रविवारी नाही, आता थोडंसं काम आहे नंतर करू, असं करत करत दिवस टळत होते. आणि माणसं म्हणजे घरातले व्यक्ती हे घर सुसज्ज करण्याची गोष्ट थोडी थोडी पोस्टपोन करत होते. आणि एक दिवशी अचानक एका कार्यकर्त्यांनी बातमी येऊन सांगितली की विनोबाजींचा प्रोग्राम बदलला आणि ते उद्याच त्यांची सभा ठरलेली आहे गावामध्ये आणि ते उद्या दुपारी तुमच्याकडे येणार. हे कळलं आज संध्याकाळी. माझा मित्र सांगतो की मला आठवतं रातोरात घरातले सगळे लोक कामाला लागले आणि अंगण झाडण्यापासून, कपडे धुण्यापासून, ते पडदे बदलण्यापासून सगळ्या गोष्टी एका रात्रीत आम्ही सुसज्ज केल्या. म्हणजे या कोरोनाने ज्या गोष्टी आम्ही टाळत होतो, ऑनलाईन शिक्षण असेल, तंत्रज्ञानाची साथ असेल, आता हे अशा प्रकारचं ॲप वापरणे असेल, ह्या स्वच्छतेच्या सवयी असतील, मास्क लावणं, हात धुणं. 15 वर्षापूर्वी शासनाने हात धुवा हा कार्यक्रम राबवला होता. कोणीच म्हणजे शासन हात धुवून मागे लागलं, लोकांच्या हात धुण्याच्या सवयीत काही फरक नाही पडला. आमच्या देशातले 50% आजार जे संक्रमणातून पसरतात, इन्फेक्शननी पसरतात, ते फक्त हात धुण्याच्या सवयीने कमी करता येतील. आमच्या देशातले श्वसनाद्वारे पसरणारे, मित्र, कोरोनानी दर महिन्यात जेवढे लोक मरत नाही तेवढे त्याच्या दुप्पट टीबीने मरतात. आणि भारत हा टीबीची जागतिक राजधानी आहे. फक्त मास्क लावल्याने टीबीचा प्रसार थांबेल. खोकळणाऱ्या माणसाने लावायचा, न खोकळणाऱ्या माणसाने सुद्धा ते जीवाणू आमच्या श्वसनात जाऊ नये म्हणून लावायचा. साध्या या गोष्टीसाठी
इतकी दिवस आम्ही चाल ढकल केली. कोरोनाचा पहिला सकारात्मक उपयोग मला तर हा दिसतो आहे की जर आजपासून आम्ही हात धुण्याची सवय, स्वच्छतेची सवय आणि मास्क लावण्याची सवय जर केली तर कोरोनाच काय, आमच्या देशातले 90% संक्रमणाने होणारे आजार बंद होतील. फार मोठं आरोग्य आम्हाला लाभेल. तेव्हा भीती ही नॉर्मल भावना आहे. या भीतीवर मात कशी करायची, हिचा फक्त सकारात्मक उपयोग कसा करायचा याच्याबद्दल थोडंसं विवेचन झालं. माझ्यासमोर विद्यार्थी मित्र आहेत. विद्यार्थ्यांसमोर कुठली आव्हानं आहेत, ती तंत्रज्ञानाची आव्हानं आहेत, मानसिक स्वास्थ्याची आव्हानं आहेत. त्याच्याबद्दल मी पुढच्या टप्प्यावरती बोलतो. मित्रो, कोरोनाच्या परिस्थितीमुळे आणि मुख्यतः लॉकडाऊनमुळे, कारण इतर ठिकाणचं लॉकडाऊन संपलेलं असलं तरी सुद्धा आजही शाळा, महाविद्यालय, जसे मॉल्स आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि रेल्वेज बंद आहेत, तसे शाळा महाविद्यालय बंद आहेत. तेव्हा एक अभूतपूर्व परिस्थिती विद्यार्थ्यांपुढे सुद्धा येऊन उभी राहिलेली आहे. आणि ताण वाढवणाऱ्या महत्वाच्या घटनांमध्ये कोरोनाचं संक्रमण आपल्याला होईल का, ही एक भीती तर एक वेगळी बाब आहे. परंतु आपल्या शिक्षणाचं पुढे काय होईल. माझ्यासमोर 3 शैक्षणिक गटातले विद्यार्थी मला दिसतात आहेत. पहिले शालेय शिक्षण संपण्याच्या काळात 10वी-12वीचे विद्यार्थी. दुसरे ग्रॅज्युएशन संपत आलेले, ज्या ग्रॅज्युएशनच्या भरोशावरती आपल्याला नोकरी शोधायची आहे किंवा छोटे मोठे उद्योग व्यवसाय करायचे आहेत, असे महाविद्यालयीन विद्यार्थी. आणि तिसरे जे विद्यार्थी जॉब शोधत आहेत किंवा जे जॉबमध्ये आहेत, नोकरीमध्ये आहेत आणि ज्यांच्या समोर नोकरी जाण्याचं, जॉब जाण्याचं एक संकट आहे, असे तरुणांचे 3 गट पाडता येतील. कोरोनाचा परिणाम जगातल्या सगळ्या घटकांवर झाला आहे. जसा वृद्धांवर झाला आहे, कष्टकऱ्यांसमोर वेगळी आव्हानं आहेत, छोट्या मोठ्या लघु उद्योजकांसमोर, दुकानदार व्यापाऱ्यांसमोर, गृहिणींसमोर, लहान मुलांसमोर, तसेच शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरी व्यवसाय करणारे तरुण, या सगळ्या गटांवरती झालेला आहे. आपल्याला विद्यार्थ्यांचा विचार करायचा आहे. हा विचार करताना माझ्या लक्षात येतं की आव्हानं कशी आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं की अनिश्चितता ही सगळ्यात जास्त मारक आहे. आता एकाएकी एका रात्रीत 32 कोटी मुलं, आपल्या देशाची जर लोकसंख्या लक्षात घेतली, 32 कोटी विद्यार्थ्यांची शाळा अचानक बंद झाली. पहिली गोष्ट अशी. दुसरी गोष्ट अशी आहे की मग शिक्षणाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली. पहिला तर प्रश्न असा निर्माण झाला की मग आता परीक्षेचं काय, ज्या परीक्षेच्या भरोशावरती, त्या मार्काच्या भरोशावरती पुढच्या टप्प्यावरती मुलांना प्रवेश मिळतो, त्या प्रवेशांचं काय. एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन शिक्षण द्यावं, असा एक मुद्दा पुढे आला. पण ऑनलाईन शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये खूप अडचणींचा डोंगर आहे. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या देशामध्ये फक्त 23.8% नेटवर्क उपलब्ध आहे. नेटवर्कची उपलब्धता आहे एक मोठा प्रश्न. त्याच्यामध्ये अर्बन आणि रुरल म्हणजे शहरी आणि खेडे याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. खेड्यामध्ये फक्त 16% नेटवर्क उपलब्धता आहे. त्याच्यामध्ये एक विषमता मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आहे. स्मार्टफोन फक्त 36% आहे. त्या 36% मुलींचा स्मार्टफोनचा वापर अजून कमी आहे, कारण मुलींच्या हातात स्मार्टफोन येत नाही, तो फक्त 12.5% आहे. अशा प्रकारची सगळी वाटचाल, थोडी बहुत खडतर वाटणारी अशी वाटचाल आहे ऑनलाईन शिक्षणामध्ये. आता माझ्या दृष्टीने एक मानसरोग तज्ज्ञ म्हणून सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की स्मार्टफोन विद्यार्थ्यांच्या हाती आल्यावर, आणि ही समस्या आधी होतीच, पण आता ती जर तुम्ही ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोनची उपलब्धता मुलांना करून दिली तर सगळ्यात मोठा अडथळा हा की स्मार्टफोनचा गैरवापर. मग ऑनलाईन गेमिंग असो किंवा सोशल नेटवर्किंग असो किंवा अश्लील ध्वनिफिती पाहण्याचं प्रमाण असो. एक पाहणी असं सांगते की 46.6% मुलं स्मार्टफोनचा गैरवापर करतात. आणि हे नॅचरल आहे,
हातात ते यंत्र आल्याच्या नंतर त्याचा गैरवापर होणं आणि त्याचं व्यसन लागणं. आणि तुम्हाला एक सांगतो की मानसिक रोगांच्या व्याप्तीमध्ये एकाची अजून भर पडलेली आहे, ती म्हणजे नेटवर्क ॲडिक्शन. नेटवर्क ॲडिक्शनचं प्रमाण फार मोठं आहे. आमच्या जीवनातला फार मोठा जो क्रिएटिव्ह वेळ असायला पाहिजे होता तो नेटवर्क ॲडिक्शनमध्ये जातो. असंख्य व्हिडिओज येत राहतात, आम्ही ते पाहत राहतो निष्कारण, त्याच्यापासून काही फलनिष्पत्ती होत नाही. हा एक मोठा आव्हानाचा भाग आहे. यासंबंधी काय करता येईल हा विचार तर पुढे आहेच, परंतु ही आव्हानं आहेत हे लक्षात येतं. आता ऑनलाईन शिक्षण इतकं सोपं नाही आहे. मग याच्यावरती काय आहे, हे सगळं विद्यार्थ्यांसमोरच आव्हान असं नाही, शिक्षकांपुढेही आहे. शिक्षकांना तंत्रस्नेही व्हावं लागेल, कारण त्यांनाही स्मार्टफोन कसा हाताळायचा, नेटवर्किंग कसं हाताळायचं, ऑनलाईन शिकवायचं कसं हे माहिती नाही. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. मी गेल्या 15 दिवसामध्ये 3 वेबिनार केले. परवाच माझं पुन्हा एक व्याख्यान झालं झूम ॲपवरती. या तंत्रज्ञानाची मला सवय करून घ्यावं लागली. म्हणजे मी जे आधी उदाहरण दिलं की एका रात्रीत कोरोनाने आम्हाला शिकवायला लावलं, ते ठीक आहे, परंतु आज मला व्याख्यान देताना अडचणी जाणवतात की माझ्या समोर झूम ॲपवरती सुद्धा माझ्या समोर प्रेक्षक वर्ग नाही आहे. मग मला प्रतिसाद मिळत नसताना मी कसा बोलणार? माझ्या बोलण्यामध्ये मला तो एक जोरकसपणा येत नाही माझ्या मुद्दे मांडण्यामध्ये, कारण माझ्या समोर कोणी नाही आहे. हे सगळं व्हर्च्युअल चालू आहे. पण मग या सगळ्या प्रश्नांची मीच माझ्या मनाशी उत्तरांची जुळवणूक करतो. पहिली गोष्ट लक्षात घ्या की मुलांच्या शाळा बंद झाल्या, पण शिक्षण बंद होण्याचं काही कारण नाही. मित्रो, एक वाक्य असं आहे, गाय दूध देते. आता हे वाक्य बरोबर आहे व्याकरण दृष्ट्या, पण हे खरं नाही आहे. गाय कधीही टांग वर करून दूध देत नाही, तर गायीचं दूध दुहावं लागतं. जॉर्ज बर्नार्ड शॉचं एक वाक्य शिक्षणाच्या बाबतीत असंच आहे, देर इज नो टीचिंग इन दिस वर्ल्ड, देर इज ओनली लर्निंग. शिकायला तयार असलेला मुलगा शिकतो, या जगात कोणीही कोणालाही शिकवू शकत नाही. साधी गोष्ट आहे. विद्यार्थी समोर असून सुद्धा शिक्षक जे शिकवतात त्याच्याकडे मुलाचं लक्ष असेल तरच ते त्याच्या डोक्यात शिरेल, त्यांचं मन दुसरीकडे भरकट असेल तर. पण अडचणी कशा असतात सांगतो साधी. मी जे आता सांगितलं की विद्यार्थी समोर आहेत की नाही यांनी कसा फरक पडतो, की मी एका महाविद्यालयामध्ये शिकवत होतो कोरोना येण्याच्या पूर्वी. माझ्यासमोर 50 विद्यार्थी असायचे आणि या विद्यार्थ्यांसमोर शिकवताना मी मध्येच कोणालाही उभं करायचो आणि विचारायचो, सांग मागच्या वेळी आपण काय बोललो, सांग मागच्या वेळी याच्याबद्दल आपण काय लिहिलं, मग सांग. विद्यार्थी सजग आहेत की नाही हे माझ्या डोळ्याने बघायचो. विद्यार्थी लक्ष देऊन माझ्याकडे ऐकायचे, सगळे उपस्थित आहे की नाही मी पाहायचो. आता हेच क्लासेस झूम ॲपवरती ऑनलाईन घेतल्यानंतर मला असं दिसतं की मी तर लॅपटॉप समोर बसलेलो आहे, परंतु एक व्हिडिओ जो आहे तो ऑफ व्हायला लागतो आणि 50 पैकी 20-19 विद्यार्थी काहीतरी राहतात फक्त. ते सुद्धा ऐकता येत आहेत की नाही, त्यांना योग्य ठिकाण आहे की नाही, त्यांच्या घरी स्टडी टेबल आहे की नाही, की ते कोणी डायनिंग टेबलवर बसलेलं आहे, कोणी मांडीवर लॅपटॉप घेऊन बसला आहे, कोणी मोबाईल घेऊन ऐकते आहे, कुठेतरी मागे भांडे पडल्याचा आवाज येतो आहे, कोणतरी टीव्ही लावलेला आहे घरामध्ये. ते वातावरण कसं असणार आहे? ह्या गोष्टीवर विचार करावा लागेल. ह्या विचार करताना माझ्या लक्षात येतं की जसे शिक्षक तंत्रस्नेही झाले पाहिजे, तसे घरामध्ये आई वडील पालक यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपण मुलाच्या हाती स्मार्टफोन देतोय, त्याला अभ्यासाचं स्वयं अभ्यासाचं व्यवस्थित वातावरण निर्माण होते आहे की नाही, त्याच्या वेळा निश्चित केल्या पाहिजे. वेळा तर लेक्चरच्या तुम्ही निश्चित करू शकल्या पाहिजे, सगळ्या घरच्यांनी मात्र कोऑपरेट करून त्या वेळा विद्यार्थ्याच्या निश्चित होऊ दिल्या पाहिजेत. त्याच्यानंतर नेटवर्क उपलब्ध करणं शासनाची जबाबदारी आहे. स्मार्टफोन उपलब्ध करणं पार्टली आपण असं म्हणू की व्यवस्थेची जबाबदारी आहे, पार्टली पालकांची आहे. त्याच्यानंतर हा जो प्रॉब्लेम आहे मुलींना ऍक्सेस मिळाला पाहिजे स्मार्टफोनवर. स्मार्टफोनचा गैरवापर होऊ नये आणि ऍडिक्शन त्यांना लागू नये, व्यसन. याची देखरेख पालकांनी करावं लागेल. पालकांना आता विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. पण कोरोनाने सगळ्यांना सगळं शिकवलेलं आहे, हेही तो शिकवेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. सगळ्यात महत्वाचा भाग मला पॉझिटिव्ह गोष्ट ही दिसते आहे की शिक्षकांना विद्यार्थ्यांकडनं
हा त्यांचा जो ऑनलाईन वापर करण्याचा उत्साह आहे त्या उत्साहाचा वापर करून घेता येईल, की विद्यार्थ्यांना होमवर्क देता येईल की तुम्ही स्लाइड्स तयार करा, तुम्ही एक विषय मांडा, म्हणजे तुम्ही कसा मांडता, ऑनलाईन तंत्रज्ञानाची सहाय्य कसं घेता, अॅनिमेशन कसं करता. खूप उत्सुकता आहे, खूप छान गोष्ट आहे, खूप नवीन विश्व आहे आणि विद्यार्थी आहेत त्यांना तंत्रस्नेही होणं अतिशय सोपं आहे. त्या विद्यार्थ्यांनी एक विषय तयार करता, स्लाइड्स तयार करायच्या, असा सगळा भाग करता येईल. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे काही विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळून एक सामूहिक अभ्यास गट तयार करता येईल का, याच्याबद्दल विचार करता येईल. कारण अभ्यासिका, ज्या मुलांना घरी अभ्यास करायला जागा नाही आहे अशा ठिकाणी अभ्यासिका आपल्याकडे निर्माण झालेल्या आहेत. एक एसी लावून चांगलं एक छोटं वातावरण ठेवून सगळे विद्यार्थी अभ्यास करतात, समूहात अभ्यास चांगला होतो. कारण तोही करतोय, हाही करतोय, मग मलाही अभ्यास करायचा उत्साह येतो, कॉम्पिटिटिव्हनेस कायम राहतो. हा फायदा करून घेता येईल का? आणि विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनचा गैरवापर करू नये याच्यासाठी पालकांना सजग राहावं लागेल. या निमित्ताने अनेक नवीन शैक्षणिक उपक्रम सुरू होतील. उदाहरणार्थ नवे अभ्यासक्रम येतील. निसर्ग स्नेही माणूस कसा होईल ही एक नवीन काळाची निकड आहे, तसे अभ्यासक्रम येतील. नागरी जबाबदारी कशी वाढेल याच्याविषयी अभ्यासक्रम येतील. पर्यावरण स्नेहासंबंधी अभ्यासक्रम येतील. तंत्रज्ञानाचे उपयोग सगळ्यांना आपल्या जीवनात कसे करून घेता येतील हाही एक नवीन अभ्यासक्रम येईल. असे नवनवीन अभ्यासक्रम ह्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीने येतील. परीक्षा सुद्धा ऑनलाईन कशा घेतल्या जाऊ शकतील याच्याबद्दलही विचार सुरू होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण खऱ्या अर्थानं ग्लोबल होईल. आणि मघा मी जे बोललो की आता जरी मला त्रास होत असला की मी शिकवू कसा, की समोर विद्यार्थी नाहीत, तर मला असं वाटतं की याचं उत्तर जे आहे ते सांगतो आणि हा टप्पा थांबवतो आणि मग मानसिक आव्हानांचा शेवटचा महत्वाचा टप्पा हाती घेतो. ते असं आहे की नाटक आणि सिनेमा याच्यात काय फरक आहे. नाटक हे प्रेक्षकांसमोर केलं जातं आणि नाटक ही आपण असं म्हणतो की जिवंत कला आहे. पण मग सिनेमा जास्त लोकप्रिय का बरं झालं? सिनेमा ही त्या अर्थाने जिवंत कला नाही आहे. ज्या नटांनी नाटकामध्ये कामं केली त्यांना सिनेमाचं माध्यमांतर करायला त्रास केला सुरुवातीला. समोर प्रेक्षक आहेत ते प्रतिसाद देतात आहेत. विशेष करून विनोदी नट ते म्हणाले तो हशाचा प्रतिसाद मिळाल्याशिवाय आम्हाला रंगवताच येत नाही. तो प्रसंग इमोशनल प्रसंग, प्रेक्षक भावुक झाले आहे की नाही हे लक्षात आल्याशिवाय तो प्रसंग कसा रंगवता येईल कॅमेऱ्यासमोर. अशी कल्पना करायची की समोर लोक आहेत. सिनेमात तुम्ही प्रसंग रंगवता, सिनेमात उत्तम विनोद होतो. मग नाटक आणि सिनेमा यातला जो फरक आहे तो ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये फरक आहे असं मी मानतो. माझा स्वतःचा एक छोटा अनुभव सांगतो आणि हा टप्पा संपवतो की मनाची कोणती हा एक पात्री कार्यक्रम मी करायचो. त्यावेळी मी जेव्हा ते व्यावसायिक रंगभूमीवरती सुरू केला तेव्हा समोर त्यांनी, मी शिवाजी मंदिरला पहिल्यांदा उभा राहिलो तर प्रेक्षकामध्ये अंधार केला. माझ्यावरती 2 प्रखर दिवे टाकण्यात आले, स्पॉट्स, आणि मला समोरचं काहीच दिसेना. मग मला वाटलं की मी आता समजू कसं की प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे की नाही, की मी म्हणत जाऊ, पण ते म्हणण्यात जोर येईना. मग थांबायचं कुठे, किती वेळ, प्रतिसादासाठी कसं थांबायचं. तेव्हा एका कसलेल्या नटाने मला सांगितलं की अंधारात पाहून बोलायचं, अशी कल्पना करायची की तुमचं बोलणं पोचतंय, हा आत्मविश्वास ठेवायचा की तो तुमच्या शब्दांमध्ये आहे. आणि मग मला ते तंत्र जमलं की समोर प्रेक्षक असो नसो, आणि प्रत्येक वेळी गर्दी जमायचीच असं नाही, प्रेक्षक असो नसो तुम्हाला तो प्रयोग रंगवता आला पाहिजे. आज मी तुमच्यासमोर हे व्याख्यान देतोय कारण गेल्या 3 वेबिनारचा माझ्याजवळ अनुभव आहे की इमॅजिन करायचं. मग व्हर्च्युअल शिक्षण, ऑनलाईन शिक्षण याच्यामध्ये शेवटचा एक मूलमंत्र सांगतो जो मला माझ्या अनुभवाशी मला आलेला आहे, मला भावलेला आहे, आणि तिसऱ्या टप्प्यावरती जातो. मित्रहो, आता या नव्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला अर्जुन होऊन उपयोग नाही, तुम्हाला एकलव्य व्हावं लागेल. एकलव्य हा ऑनलाईन आणि व्हर्च्युअल शिक्षण घेत होता. त्यानं द्रोणाचार्याची एक मूर्ती उभी केली आणि हेच आपले गुरु आहे असं समजून शिकायला प्रारंभ केला. आज ह्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये तुमच्यावर लक्ष ठेवणारा आणि तुम्हाला मेंढराप्रमाणे हाकलणारा कोणीही नाही आहे. तुमची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे.
तुम्हाला पोपटाचा डोळा दिसतो का, झाड दिसते का विचारणारे द्रोणाचार्य नाही. आज अर्जुन कामाचा नाही आहे. आज तुम्हाला एकलव्य झालं पाहिजे. मला शिकलं पाहिजे, मला ज्ञान मिळालं पाहिजे. माझ्या अभ्यासाने ज्ञानार्जनाने माझी प्रगती मला घडवून आणायची आहे. मी काही कोणावर उपकार करत नाही आहे. मला पालकांनी फक्त पैसे दिलेले आहेत, दुसरं काही नाही. ज्ञान ज्याचं त्याला घ्यावं लागते. एकलव्य होऊन तुम्हाला हे ज्ञान प्राप्त करावं लागेल. तुम्हाला स्वतःची प्रगती स्वतः घडवून आणावं लागेल, तरच तुम्ही याच्यात यशस्वी व्हाल. आणि ते तुम्ही तुमचं अर्जुन टू एकलव्य ट्रान्सफॉर्मेशन निश्चित कराल याची मला खात्री आहे. या टप्प्यावर थांबतो आणि मानसिक आव्हानं कोणते आहेत विद्यार्थ्यांसमोर, त्याचा सामना कसा करता येईल या तिसऱ्या टप्प्यावरती पुनश्च भेटतो. विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट अशी आहे की आज तुमच्या समोर एक शिक्षणासंबंधी, नोकरी संबंधी अनिश्चित काळ आहे. पहिली गोष्ट अशी की या व्याख्यानाच्या सुरुवातीला मी तुम्हाला 1918 सालच्या स्पॅनिश फ्लूचं, इन्फ्लुएन्झाच्या पॅन्डेमिकचं उदाहरण मांडलं होतं. तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो की त्यावेळी 5 कोटी लोक मरण पावले आणि लोकांना वाटलं आता जग बुडी आली. तसं अजिबात झालं नाही. पहिलं महायुद्ध, स्पॅनिश फ्लूचं पॅन्डेमिक, महामारी, तरीही 1920 साली अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रचंड उसळी आली. जग त्यातूनही सावरलं. नुसतंच सावरलं नाही तर पुनश्च एकदा समृद्ध झालं. याही वेळात तसंच होईल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. बघा, दुकानं उघडल्याबरोबर लोक बाहेर पडले. सगळ्या गोष्टी, भाजीपाला हे ते सगळं सुरू झालं. लोक पुनश्च नॉर्मल जीवन जगायला आसुसलेले आहेत आणि ते नॉर्मल होणारच. शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा ऑनलाईन शिक्षणाचा जो काही एक नवीन पायंडा आहे त्याच्यासह शिक्षण पुढे जाईल. विद्यार्थी सजग होतील, विद्यार्थी स्वतःची जबाबदारी स्वतः घेतील आणि त्यांची प्रगती होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. माणूस जुळवून घेतो. माणूस सहारा वाळवंटातही जगतो आणि माणूस बर्फाळ प्रदेशात उत्तर ध्रुवावर सुद्धा राहतो. जन्मठेप झालेला कैदी, जन्मठेप म्हणजे किती, 14 वर्ष. 14 वर्षे जन्मठेप झालेला कैदी ती शिक्षा ऐकल्यावरून मरण पावला कोर्टातच. कोणी ऐकलाय कसं नाही. तो कैद स्वीकारतो, जातो आणि 14 वर्ष व्यवस्थित काढतो आणि बाहेर सुद्धा येतो. जन्मठेपेचे कैदी मेलेले सहसा तुम्हाला आढळत नाही. त्याच्यासमोर एक निश्चित तारीख असते की हा ठीक आहे, या दिवशी मी सुटका. ठीक आहे, आज 2020 आहे का, मग 2034 साली मी बाहेर येणार. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आमच्यासमोर जन्मठेप नाही आहे. आमच्यासमोर फार तर 6 महिन्याचा निश्चित काळ आहे किंवा फार तर वर्षाचा आहे. तुमची शिक्षण व्यवस्था सगळी पूर्ववत सुरळीत होणार. प्रश्न फक्त 6 महिने काय जे असेल वर्षभर ऍडजस्ट करण्याचं आहे. आपल्या आयुष्य पुष्कळ लांब तसं काय, त्यातलं 1 वर्ष शिफ्ट डिलीट करून टाका, काहीही फरक पडणार नाही. नाहीतरी लोकांचे आयुष्य असे वर्षानुवर्ष जातच असतात, मागच्या पानावर पुढच्या पानावर चालू. तेव्हा अजिबात काळजी करू नका हे किती दिवस चालेल आणि आता कसं होईल. निश्चित याच्यातून जग उसळी घेईल, कारण 100 वर्षाची घटना आम्हाला सांगते. आता मात्र आव्हानं अशी आहेत की आम्ही घरात बंदिस्त आहोत. आता लॉकडाऊन उघडलेलं आहे पण शाळा कॉलेज बंद आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मुलांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना एकटेपणा वाटू शकतो. बघा, एकांतवास आणि एकटेपणा याच्यात फरक आहे. पण तो कसा टॅकल करता येईल हे मी एक 2-3 मुद्दे सांगल्यावर सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एकटेपणा वाटू शकतो की मी आता मित्रांना भेटू शकत नाही, सहजपणे जाऊ शकत नाही, शाळेत जाऊ शकत नाही, कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही. एकटेपणाची जाणीव. अनेक मानसिक आजार एकटेपणाच्या जाणीवेने वाढतात. ते वाढू देऊ नये हे कसं शक्य आहे हे पुढच्या टप्प्यावरती सांगतो. दुसरं म्हणजे घरी बसून बसून मुलांचा तणाव वाढतो. आता कसं होईल, काय होईल, केव्हा होईल, कसं होईल, काय होईल, केव्हा होईल, परीक्षेचा निकाल कसा लागेल, सगळ्यांना ॲव्हरेज मार्क देणार म्हणजे काय, मग मी अभ्यास जास्त करून काय उपयोग आहे, कमी करून काय उपयोग आहे. अनिश्चितता पुन्हा एकटेपणामुळे आणि घरात बसून बसून. त्याच्यानंतर वारंवार हात धुण्याचे प्रमाण काही जणांमध्ये वाढेल. काही जणांना हात धुणं चांगलंच आहे पण अति कुठलंही प्रमाण अति चांगलं नाही आहे. त्याप्रमाणे ती सवय
काही जणांची चिंता वाढेल, काही जणांची चिंता ही वाढेल की मी कुठे स्पर्श केला का, हात लागला का, तो व्हायरस मला पकडेल का, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे, काही जणांमध्ये चिंता वाढते, काही जण नैराश्यग्रस्त होऊ शकतात, काही जणांना चिंता वाढल्यामुळे अँझायटी डिसऑर्डर ज्याला मी म्हणतो, घबराट, बेचैनी, अस्वस्थता याचं प्रमाण वाढू शकते. आणि असं एक प्रेडिक्शन आहे की डिप्रेशनचं प्रमाण वाढेल. जे मुलं संवेदनशील आहेत, छोट्या छोट्या गोष्टीची चिंता करण्याचा आधीच ज्यांचा स्वभाव होता त्याच्यामध्ये भर पडून नैराश्यग्रस्त लोकांची, विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते. आता या सगळ्या गोष्टीवरती एकत्रित उपाय तुम्हाला सांगतो आणि तो उपाय अत्यंत साधा सोपा आहे. तो असा आहे, पहिली गोष्ट लक्षात घ्या, ह्या महामारीमुळे संपूर्ण जग अफेक्टेड झालेलं आहे. या लढाईमध्ये किंवा या संक्रमण काळामध्ये तुम्ही एकटे नाहीत. तुमच्यासारखे सगळेजण या प्रकाराशी सामना करतात आहेत. एक लक्षात घ्या, माझ्या एकट्यावर संकट आलं तर मी जास्त घाबरून जाईल, पण मला असं दिसतं की सगळ्यांनाच त्याचा सामना करायचा आहे, पण मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत सगळेच आहेत. तेव्हा मी एकटा नाही ही गोष्ट पहिले लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आम्ही चिंताग्रस्त होतो, नैराश्यग्रस्त होतो, अँझायटी वाढते, आमची तणाव वाढतो, कधी कधी आम्ही चिडचिड करतो, रागावतो, क्रोध येतो. या सगळ्या भावभावनांची आंदोलनं आमच्या मनात का निर्माण होतात? जगामध्ये घटना घडत असतात. ह्या घटना आम्ही कशा दृष्टिकोनातून घेतो याच्यामुळे आम्ही नैराश्यग्रस्त होणार, चिंताग्रस्त होणार की शांत राहणार हे ठरतं. ही क्रिया आमच्या मनामध्ये 3 टप्प्यात घडून येते. ऍक्टिव्हेटिंग इव्हेंट, एखादी घटना घडली, समोर एखादा अपघात घडला. आज कोरोनाचा काळ आहे, कोरोनाचं संक्रमण सुरू झालं, विषाणूरोधच्या बातम्या. आपण बी टप्प्यावर जातो, म्हणजे आपण त्या घटनेकडे कसं पाहतो याचे बिलीफ आपल्या मनात सुरू होतात. म्हणजे त्या घटनेकडे आम्ही आमच्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात करतो. आता कोरोनासारखी घटना आहे, एखादा म्हणेल की ठीक आहे, मी एकटा नाही आहे, सगळेच आहेत माझ्यासोबत आणि मला याच्यापासून माझा बचाव कसा करायचा आहे मला सांगण्यात आलेला आहे. हात धुणे, मास्क घालणे, गर्दी टाळणे, संपला विषय. ही सगळी काळजी घेतल्याच्या नंतर मला घाबरण्याचं काही कारण नाही. एखादा संवेदनशील आहे, तो सतत विचार करतो, मी याला हात लावला असेल का, मी नाकाला बोट लावलं असेल का, त्या माणसाची मी शेकहँड केला किंवा त्यांनी घेतलेल्या वस्तूला स्पर्श केला, असं झालं असेल का. म्हणजे माझा चिंता करण्याचा स्वभाव असेल तर माझ्या मनात चिंता निर्माण होईल. आता कसं होणार, काही खरं नाही आहे या जगाचं, असा विचार करणारे लोक असतील तर याच कोरोना या घटनेमुळे त्यांच्या मनाची तशी सवय असल्यामुळे ते नैराश्यग्रस्त होतील. या घटनेकडे आम्ही कशा दृष्टीने पाहतो, जगातल्या कुठल्याही घटनेकडे आम्ही कशा दृष्टीने पाहतो यावरच आमचं मनोस्वास्थ्य अवलंबून आहे. म्हणजे शांत राहायचं, आनंदी राहायचं, टेन्शन विरहित राहायचं की टेन्शन घ्यायचं ही घटना नाही ठरवत, आम्ही ठरवतो. असं एक म्हणतात की ताण हा घटनेत नाही आहे, ताण आमच्या मनात आहे. आता तुम्ही म्हणाल की एवढी मोठी घटना झालेली आहे, सगळं जग थांबवून गेलेलं आहे, युरोपमध्ये एकेका देशात 32-32, 40-40 हजार लोक मरतात आहेत, तुम्ही म्हणता ताण घटनेत नाही आहे, तुमच्या मनात आहे. याचं उत्तर असं आहे की हा ताण, ही घटना मोठी आहे, पण तो कशा पद्धतीने घ्यायचा, कितपत भ्यायचा आणि कितपत नाही भ्यायचं हे तरीही आमच्याच मनावर अवलंबून आहे. याच्यासाठी विवेकाचा वापर करा. विवेक म्हणजे तारतम्य, रॅशनॅलिटी. ती कशी असते, ती काय असते? सोपी गोष्ट आहे. मी काय म्हणतो, मी अंधारात जात असतो, मला साप आहे असं वाटतं आणि मी प्रचंड घाबरतो. मग मी काय करतो, टॉर्च मारतो आणि मला दिसतं की अरे ती दोरी आहे, ती दोरी आहे, संपल्याबरोबर माझी भीती निघून गेली. आता खरं तर ती दोरीच होती, परंतु तो साप आहे असा विचार मनात आल्याबरोबर मी घाबरलो, मग सगळ्या घटना घडायला लागल्या. म्हणजे
ज्ञानरूपी प्रकाशामध्ये एखादी वस्तू उजळून निघाली की तिच्याविषयीची भीती कमी होते. म्हणजेच कोरोना काय विषाणू आहे. हा विषाणू आमच्यापर्यंत कसा पोहोचतो याचं योग्य ज्ञान घ्या. याची वाहनं 3, याची वाहनं 2. एक म्हणजे स्पर्श, दुसरा म्हणजे श्वास. स्पर्श, हात धुत राहा, स्पर्शातून तो आमच्यापर्यंत येणार नाही. श्वास, मास्क बांधा बाहेर जाताना. वाहनं संपली. प्रवेशद्वार 3च फक्त, ते चेहऱ्यावरच. डोळे, नाक आणि तोंड ही प्रवेशद्वार. आम्हाला त्याची कशी रोकथाम करता येईल? साधी गोष्ट आहे, चेहऱ्याला बोट लावू नका हात धुतल्याशिवाय. मास्क घाला. म्हणजे कोरोनापासून कसा बचाव करायचा हे आम्ही एकदा ज्ञान प्राप्त केलं की आमची भीती गेली. दुसरी गोष्ट, ज्ञानाची दुसरी शाखा आहे सांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिक्स. माझ्याकडे पेशंट येतात आणि ते म्हणतात की अमुक अमुक तुम्ही गोळी दिली पण याचे साईड इफेक्ट होतील का? होतात साईड इफेक्ट. अरे बापरे, मग नको ही गोळी. साईड इफेक्ट लाखातून एकाला होतात. आपल्यालाच होतील असं का बरं तुम्ही विचार करता? नाही पण साईड इफेक्ट. म्हटलं हो, पण कितीला? लाखातून एखादा. लाखात एक जो आहे तो माझाच नंबर लागेल असा का विचार करता? तुम्ही काय सांगावं? ठीक आहे, तुम्ही कसे आलात माझ्याकडे? बसने आलो. म्हटलं बसचे ऍक्सिडेंट होतात का? होय, एखादा होते म्हणे कधी कधी. बस खड्ड्यात कोसळते, ऍक्सिडेंट होतात, टक्कर होते ट्रकशी. आपण बातमी वाचतो. तुम्ही बसमध्ये बसण्यापूर्वी कंडक्टरला विचारलं का की या बसचा ऍक्सिडेंट होणार आहे का? समजा त्यांनी उत्तर दिलं की होतं, एखाद्या होऊ शकते. आता माझ्या 30 वर्षाच्या ड्युटीमध्ये एकदा झाला होता. काय जे सांगेल ते. तुम्ही बसमध्ये बसायचं टाळता का? तुम्ही पायी यायला सुरुवात करता का? पायी चालणाऱ्या रस्त्यावर पायी चालणाऱ्या माणसाला मागून धडक देण्याचं प्रमाण आहे की नाही आहे? तुम्ही बसवाल्याला कधी विचारत नाही की ऍक्सिडेंट होईल का? मग डॉक्टरला का विचारता साईड इफेक्ट होईल का? हा सगळा विचार करूनच डॉक्टरने औषध दिलेले आहे. साईड इफेक्ट बद्दल इतकी काळजी, पण मास्क घालण्याबद्दल नाही, हात धुण्याबद्दल नाही. गाड्यावरची पाणीपुरी खाताना तुम्हाला साईड इफेक्ट आठवत नाही? त्या पाणीपुरीतून तर किती विषाणू तुमच्या पोटात जात असतील. पुरीवाल्याला विचारता की पाणी बरोबर आहे की नाही? बसवाल्याला विचारता? नाही विचारत. स्टॅटिस्टिक्स आम्हाला काय सांगते की कोरोना झालेल्या 100 व्यक्तींपैकी फक्त 2 व्यक्तींना तो घातक ठरतो. याचा अर्थ असा की 100 पैकी 98 लोकांना कोरोना झाल्याने कुठलाही त्रास होत नाही. किंबहुना अनेक लोक असिम्प्टोमॅटिक, म्हणजे लक्षणही दिसत नाहीत त्यांना. काही जणांना मामूली सर्दी खोकल्यासारखा त्रास होतो. मग घाबरायचं कशाला? म्हणजे एकटेपणा, भीती, निराशा, उदासीनता, आता शिक्षणाचं काय होईल, आता माझ्या अभ्यासाचं काय होईल, सगळ्या गोष्टींना उत्तरं सापडतील. तुम्ही एकटे नाही आहात, सगळेच जण तुमच्या सोबत आहेत. फार एकटं वाटत असेल, मित्रांना फोन करा, नातेवाईकांना फोन करा. हेल्पलाईन्स आहेत गव्हर्नमेंटच्या, तज्ज्ञांना फोन करा. मानसोपचार देणाऱ्या, मानसिक काउन्सिलिंग करणारे तज्ज्ञ आहेत. फोनशी संपर्क साधा. आपल्या मनातली भीती, चिंता व्यक्त करा. जेव्हा मला जरा टेन्शन आलेलं आहे रे, आपण एवढंही मित्राला म्हटलं तो काही टेन्शन घेऊ नको, होऊन जाईल, तेवढ्याने आपल्याला बरं वाटतं. कोणाजवळ तरी आपण व्यक्त केलं ती भीती, ती निराशा, तरी सुद्धा ती कमी होते. समूहाने कमी होते. सगळ्यांनाच झालेली आहे. पुलं गमतीने असं म्हणतात की मला एकट्याला सर्दी जरी झाली तरी मी घाबरतो, मात्र अख्ख्या मुंबईमध्ये कावीळीची साथ पसरली मला भीती नाही वाटत, कारण सगळेजण माझ्यासोबत आहे, त्यांचं जे होईल तेच माझं होईल. तेव्हा या सगळ्यावरती उपाय एकच, विवेक, तारतम्य, रॅशनल थिंकिंग याचा आधार घ्या. लक्षात घ्या की आम्हाला जी भीती वाटते आहे तिचं सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिकल अनालिसिस काय आहे, आणि मग तुमच्या लक्षात येईल की माझे विचार माझ्या मनात भावनांचे क्षोभ निर्माण करतात. मी माझे विचार संतुलित ठेवले तर माझ्या मनात भीती उत्पन्न होणार नाही, भीतीला थाराळा राहणार नाही. काळजी घेतली पाहिजे, पण काळजी करण्यात अर्थ नाही आहे. काळजी घ्या, चिंताग्रस्त होऊ नका. कुठली काळजी? या 3 गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करून देतो, कारण कोरोना काळ आहे आणि माझं व्याख्यान संपवतो. पहिली गोष्ट म्हणजे मास्क
हा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला असं समजा. मास्क लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. 2, गर्दी टाळा. अनावश्यकपणे किमान एक 6 महिने वर्षभर तरी बाहेर जायचं टाळा. आपल्याला फिरावं वाटतं, हिंडावं वाटतं, मोटरसायकल फिरवावी वगैरे अशी 6 महिने तरी टाळा. तिसरी गोष्ट, खरं म्हणजे ती पहिली असायला पाहिजे, सगळ्यात महत्वाची, म्हणजे दिवसातून किमान 6 वेळा स्वच्छ हात धुवा आणि साध्या साबणाने हात धुवा. सॅनिटायझरची गरज नाही. सॅनिटायझर केव्हा उपयोगी आहे? प्रवासामध्ये, प्रदीर्घ प्रवासात जिथे पाण्याची उपलब्धता नाही. साध्या साबणाने हात धुतले दिवसातून किमान 6 वेळा तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता अजिबात नाही. भीती मनातून काढून टाका. स्वतः अभ्यासाला लागा. अभ्यास करणं ही तुमची जबाबदारी. आता अर्जुन नाही, एकलव्य व्हा. थँक्यू. धन्यवाद.